तर हे आर्टिकल वाचत होतो, एम्बॉलिझम, एअर एम्बॉलिझम इन हिस्टेरोस्कोपी. तर हिस्टेरोस्कोपीमध्ये कॉमन आहे. माझा भाऊ बोलला त्याच्यामुळे मग मी हे आर्टिकल शोधलं आणि वाचायला घेतलं. तर एम्बॉलिझम ऑफ एअर अँड गॅस इन हिस्टेरोस्कोपिक प्रोसिजर्स, पॅथोफिजिओलॉजी आणि याचं प्रिव्हेन्शन दिलं, बेसिक गोष्टी दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे वाचायला घेतलं. आर्टिकलमध्ये त्यांनी केसेस डायग्नोस्ड आणि त्याचे प्रेझेंटेशन दिलेले आहेत. हे त्याच्यानंतर पॅथोफिजिओलॉजी वर्णन केलेली आहे. पॅथोफिजिओलॉजी सेमच आहे आपल्या एअर एम्बॉलिझमसारखी. लेफ्ट साईड ऑफ हार्टला जातं, त्याच्यानंतर राईटचं फेल्युअर होऊ शकतं किंवा ASD किंवा हार्ट डिफेक्ट असतील तर ते लेफ्टला जाऊन पण लेफ्टचं एम्बॉलिझम पण होऊ शकतं आणि त्याच्यातच कोरोनरीचं किंवा मग राईट थ्रू लंग क्रॉस करून पण कोरोनरीचं एम्बॉलिझम होऊ शकतं. नोट्स वाचू आपण. हे साइन अँड सिम्पटम्स आहेत स्पायनल इपिड्युरलच्या अंडर आणि जनरल ॲनेस्थेशियाच्या अंडर. हे युजली कॉमन प्रेझेंटेशन्स आहेत. त्याच्या नोट्स बनवल्या, नोट्स वाचेल मी आणि मग नंतर रेकमेंडेशन्स दिले. ठीक आहे, तर नोट्स वाचतो. कॉपी पेस्ट केल्यानंतर ChatGPTकडनं फक्त फॉर्मॅट करून घेतले आहेत. ओके. CO2 सॉल्युबल आहे, त्याच्यामुळे CO2चं एवढं नाही होत. एअर जास्त डेंजरस आहे, कारण की नायट्रस हा पुअरली सॉल्युबल आहे. म्हणून आपण ट्रीटमेंटमध्ये 100% O2 चालू करतो, ज्याच्यामुळे नायट्रस ला डिझॉल्व करायला मदत होईल. ठीक आहे. त्याच्यामुळे एअर रिलेटिव्हली जास्त डेंजरस आहेत. एअर एंट्री कुठून होते? युजली ऑस ओपन राहिली तर ऑस नेहमी तुझी टाईटली क्लोज राहिली पाहिजे. नंतर वारंवार इन्स्ट्रुमेंट्स जर टाकले तर पिस्टनला लाईक इफेक्ट होतो आणि एअर बबल्स असतील फ्लुइड सिस्टीममध्ये काही पण तर ऑस किंवा वजाना ओपन आहे आणि वस्क्युलर इंजुरी झाली की ॲब्सॉर्प्शन होईल. बॅग चेंज करताना पण जसं IV सेट आहे तसे होऊ शकतात गोष्टी. रिस्क फॅक्टर मग त्याच्यात ट्रेंडलेनबर्गमध्ये रिस्क वाढते. ॲक्च्युली आधी ChatGPTला विचारलं होतं मी, तो बोलला की ट्रेंडलेनबर्गमध्ये व्हीनस एन्गॉर्जमेंट होईल, तर त्याच्यामुळे कमी होईल. परंतु नंतर मी पुन्हा हे आर्टिकल वाचलं तेव्हा लक्षात आलं की तो म्हणतो की पेल्विक काय म्हणतात त्याला, नेगेटिव्ह प्रेशरमुळे ते सक्शन जास्त होतं आणि काय म्हणतात त्याला, तुमचं जे फ्लुईड आहे त्याला ते प्रेशर वरून खालपर्यंत देतं, फ्लुईड त्या एअरला पुश करतं. अदरवाईज फक्त एअर एम्बॉलिझमचा विचार करायला गेला तर ChatGPTला आधी विचारलं मी, तो नाही म्हणत होतं की ट्रेंडलेनबर्ग पोझिशन इज गुड, की त्याच्यात एअर एम्बॉलिझम होत नाही. परंतु त्याने चुकीचं सांगितलं होतं. दिस इज द करेक्ट सीन. त्याच्यामुळे आपण पुढे येईल ट्रीटमेंटवर की रिव्हर्स ट्रेंडलेनबर्ग आणि लेफ्ट लॅटरल द्यायचा. तर ट्रेंडलेनबर्गमध्ये हार्ट सर्जिकल साईट वर असते, त्याच्यामुळे निगेटिव्ह ग्रेडियंट होतो. रिस्क फॅक्टर वारंवार डायलेट केलं, वारंवार प्रोसिजर लांब झाली, इंजुरी झाली, वस्क्युलर इंजुरी झाली, हार्टमध्ये ऑलरेडी डिफेक्ट असेल तर राईट टू लेफ्ट शंट होईल. ऑपरेटिव्हमध्ये तुम्ही काहीतरी ओपन अप करता म्हणून फक्त डायग्नॉसिसमध्ये इंजुरी होत नाही, त्याच्यामुळे ॲब्सॉर्प्शनचे चान्सेस कमी राहतात. तर क्लिनिकल इफेक्ट आपले हार्टला राईट साईडचं फेल्युअरमुळे लेफ्टचे प्रॉब्लेम होतील किंवा मग लेफ्टला डायरेक्ट एम्बॉलिझम झालं तर होतील. तर मग ब्रॅडी किंवा टॅकी, VPCs, हार्ट ब्लॉक, इस्केमियामुळे ST डिप्रेशन, व्हील मर्मर होईल, एअर मिक्स्ड आहे ब्लडमध्ये म्हणून. तर आपण सिंकचा जसा आवाज येईल, सिंक मर्मर ही टर्म नाही आहे, सिंकमध्ये जसं पाणी जाताना आवाज येतो त्या प्रकारची राहील ती. स्टेथोस्कोपीची लो सेन्सिटिव्हिटी आहे, परंतु जर खूपच ड्रॅमॅटिक असेल पेशंट तर पॉझिटिव्ह मिळू शकतो. सॅच्युरेशन लेट ड्रॉप होतं, त्याच्यामुळे लेट साईन आहे. ATCO2 अर्ली आहे, तो म्हणतो 2 मिलीमीटर Hgचा ड्रॉप जरी असेल तरी सेन्सिटिव्ह आहे, परंतु त्याचे स्पेसिफिक नाही आहे. भरपूर साऱ्या गोष्टींमुळे होऊ शकतं, आर्टिफॅक्ट असेल किंवा इतर काही हायपोटेन्शन असेल, त्याच्यात पण ATCO2 ड्रॉप होईल. तर ATCO2 प्लस SpO2 हे बेटर रिस्क दाखवतं. स्पेशली सडन ड्रॉप, सडन SpO2 आणि हिमोडायनॅमिक इन्स्टॅबिलिटी, कार्डियक इन्स्टॅबिलिटी,
आणि मरमर. तर इमिजिएट मॅनेजमेंटमध्ये तुझा सोर्स स्टॉप करायचा आहे, सर्जरी थांबवायची आहे, युटरस डिफ्लेट करायचं आहे, पंप बंद करायचे, सगळं काही युटरसमधलं जे पण माल आहे ते खाली काढायचं आहे, सर्व्हिस ऑक्लूड करायची वेट गॉजने, पोझिशन रिव्हर्स टेंडलन बग द्यायचं आहे म्हणजे जेणेकरून हार्ट वर जाईल आणि त्याच्यात मग तुझं लेफ्ट लॅटरल द्यायचं. लेफ्ट लॅटरल दिल्यामुळे मग तुझं जे राईट साईड ऑफ हार्ट आहे ते वर येईल, कारण की हे व्हेनमधनं राईट साईड ऑफ हार्टमध्ये जाईल. तर लेफ्ट हार्ट खाली येईल, राईट हार्ट वर येईल, त्याच्यामुळे राईट हार्टमध्ये ते एअर एंट्रॅप होईल. ठीक आहे. O2 100% द्यायचा ऑक्सिजनेशनसाठी आणि नायट्रोजन त्याच्यात डिझॉल्व्ह होईल त्याच्याकरता. नायट्रस ऑक्साईड वापरायचं नाही आहे, कारण की एअर बबल एक्सपांड होतात. नंतर CVP टाकून एअर ॲस्पिरेट करू शकतो. मग बाकीची सिम्पटमॅटिक मॅनेजमेंट आहे, आयनोट्रॉप्स, CPR नीडेड. तर प्रिव्हेन्शनसाठी फ्लुइड सिस्टीमचे जे काही IV लाईन जशा असतात त्याच्या सगळ्या एअर निघायला हवी. पंप ऑफ करायचा ड्युरिंग बॅक चेंज, वाय कनेक्टर वापरायचं, म्हणजे एक हे बंद झाली तर दुसरीने चालू करायचं. सर्जिकल टेक्निकमध्ये ऑस नेहमी क्लोज असली पाहिजे. इन्स्ट्रुमेंट वारंवार नाही घालायचं, काळ बाहेर करण्यात एअर जाते आणि मग पिस्टनला लाईक इफेक्ट होतो. कंटिन्युअसली तो जो फ्लुइड आहे ते बाहेर यायला हवं. सर्व्हिक्स तुझी डायलेट करून ठेवायची, नाही तर तू इन्स्ट्रुमेंटने डायलेट करायला जाणार तर मग ते इंजुरी होणार. म्हणून सर्वायकल प्रायमिंग, मिझोप्रोस्टॉल किंवा लॅमिनारिया टेंट वगैरे टाकून. फ्लुइड डेफिसिट हा मेनली TURP सिंड्रोमसाठी दिलेला आहे त्याने, की जो फ्लुइडचा डेफिसिट आहे इन आणि आऊट येणारा, तर ते सॉर्बिट्रॉल असेल तर 1000पेक्षा जास्त नको, सलाईन असेल तर 1500पेक्षा. पण हे याच्याकरता आहे, TURP सिंड्रोमकरता. एअर एम्बॉलिझम परतसाठी परसे नाही आहे. डायग्नॉस्टिकमध्ये इंजुरी कमी आहे, वेस्क्युलर इंजुरी जर नसेल तर रिस्क कमी आहे. प्रोलॉंग जर झालं, रिपीटेड झालं, इंजुरी असेल, कार्डिॲक डिफेक्ट असेल तर इश्यू जास्त आहे, म्हणून GAमध्ये केलेलं बेटर राहतं. तर याच्यात अल्ट्रासमरी म्हणून एअरमध्ये जास्त रिस्क आहे, पिस्टन इफेक्ट प्लस ओपन सर्व्हिक्स प्लस इंज्युअर्ड सर्व्हिक्स प्लस बबल्स, अर्ली साईन ATCO2, क्लासिकल साईन मिलविल मर्मर. स्टॉप करायचं आहे 100% O2, पोझिशन चेंज करायची आहे, नायट्रस तर वापरायचंच नाही आहे, CVPने ॲस्पिरेट करून बघायचं. ओके, थँक्यू.